याच्यामध्ये दादा एकच आहे, जी काय माहिती कोणी दिली आहे ही माहिती पूर्ण नाही दिली, त्यांना ही पूर्ण माहिती दिली नाही, त्यामुळे हे गोंधळ झालाय. काल खूप बैठका झाल्या, अरे भेटलं एकनाथ शिंदे, धरा धरा त्याला राजीनामा मागा. अरे काय एकनाथ शिंदे का तुमच्यासारखे बिल्डरला 350 कोटी फुकटचे देत नाही मुंबईमध्ये? अरे झोपडपट्टीने अतिक्रमित झालेल्या जमिनीवर 350 कोटी देता. तिथे तर कमिशनरनी सांगितलेलं टीडीआर द्या, टीडीआर. तर टीडीआर न तुम्ही नाही दिलेत, टीडीआर द्या, तर 350 कोटी रुपये दिले. आता तो डेव्हलपर 1000 कोटी अजून मागतोय. या दहिसर मधले 32,394 मीटर जो क्षेत्रफळाचा भूखंड आहे. आता याच्यात मी डिटेलमध्ये जात नाही, याच्यासाठी या मुंबईमध्ये हे आम्ही धनदांडग्यांचा पैसे देऊन भ्रष्टाचार केलेला नाही. हे सर्व आणि ज्यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय, मी सांगू इच्छितो, हे 3000 लोक अजून आहेत. 3000 लोक राहत आहेत तिथे. त्यांचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. तुम्ही जे स्टेटस को वाचताय ना, नाही ना, तो थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करू नये म्हणून. आणि कोर्टाने म्हटलंय ना, मी मग अशी दाखवलं तुम्हाला, ऐका बघा, चला ठीक आहे, चला कमर्शियल असू दे, रेसिडेन्शियल, बसून बोलू नका. त्यामुळे एक आहे, याच्यामध्ये जे काही माहिती ज्यांना मिळाली आहे, घेतली आहे, ती पूर्ण माहिती घेतली नाही. त्यामुळे याच्यामध्ये आम्ही कुठलंही चुकीचं काम केलं नाही, अधिकाराचा गैरवापर आम्ही केलेला नाही. कारण मी आता मुख्यमंत्री असताना तर केलेलं नाही, नगर विकास मंत्री होतो तेव्हाचा हा विषय असला तरी सुद्धा आपण कुठल्याही प्रकारे नव्याने कोणतंही वाटप केलं नाही. ऐका ना, हे बघा, ऐका ना जयंतराव, तुम्ही जे म्हणताय ना, आपण नव्याने कोणताही प्लॉट वाटप केलेला नाही. सदर भूखंड ईडब्ल्यूएस साठी राखीव ठेवा अशी गिलानी समितीची शिफारस आहे. ही शिफारस न्यायालयाच्या विचाराधीन आहे. म्हणून आपण म्हणजे न्यायालयाने अद्याप कुठलाही निर्णय दिलेला नाही. परंतु जेव्हा आमच्या लक्षात ही बाजू आली की गिलानी समिती आहे, याच्यात तिचे काहीतरी फाइंडिंग आहे, त्याचं काहीतरी ऑब्झर्वेशन आहे, त्यांचे काहीतरी ओपिनियन आहेत, आणि म्हणून आम्ही स्वतःहून NITच्या सभापतींच्या शिफारशीप्रमाणे काम केलं. इकडे तर मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी दिलेला निर्णय डावलून, ओव्हर रूल करून 350 कोटी कोणाच्या तरी घशात नाही घातले. सगळ्याच बाहेर येईल ते. त्यामुळे भुजबळ साहेब, आपण फार जोर जोरात एकदम मी चुकीची माहिती तुम्हाला दिली, आणि आपण एकदम बेळगाव मध्ये होतो, लगे विसरले तुम्ही? काय असं करताय? आणि एकनाथ शिंदे असं खोटं काम करणार नाही, बिलकुल करणार नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण मला परवानगी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. काय